मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याकरिता जो ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमाअंतर्गत मी रवींद्र हजारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पालघर. आज आपण मतदानाचा आदला दिवस आणि मतदानाच्या दिवशी ईव्हीएम हाताळताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, याबाबतची माहिती घेणार आहोत. पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे की ज्या दिवशी आपण मतदान साहित्य ताब्यात घेतो आणि मतदान केंद्राकडे रवाना होतो, त्यावेळी आपण कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे ते आपण प्रथम पाहूया. आपलं जे मतदान केंद्र नेमून दिलेलं असतं, त्याच मतदान केंद्राचं आपल्याला ईव्हीएम म्हणजे नियंत्रण युनिट, मतदान युनिट आणि व्हीव्हीपॅट मिळाले की नाही, याची प्रथमतः खात्री करून घेणं फार आवश्यक आहे. आपल्याला जे नेमून दिलेले जे मतदान केंद्र आहेत, त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही अनधिकृत ठिकाणी आपल्याला ईव्हीएम घेऊन जाता येणार नाही. त्याचबरोबर प्रत्यक्ष मॉकपोल करायच्या अगोदर आपल्याला व्हीव्हीपॅटचा वापर करता येणार नाही. आणि ज्यावेळी आपल्याला मतदान युनिट, नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट जोडत असतो किंवा एकमेकांपासून वेगळं करत असतो, त्यावेळी नियंत्रण युनिट हे नेहमी बंद स्थितीमध्ये असणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर नियंत्रण युनिटला आपण ज्यावेळी व्हीव्हीपॅटची केबल जोडतो किंवा मतदान यंत्राची केबल आपण व्हीव्हीपॅटला जोडतो आणि व्हीव्हीपॅटची केबल आपण नियंत्रण युनिटला जोडत असतो, त्यावेळी केबल ह्या योग्य पद्धतीने जोडणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने केबल ज्यावेळी आपण सेपरेट करतो, वेगळी करतो, त्यावेळी त्याची क्लिप पकडून व्यवस्थित आपल्याला ती केबल दूर करणं फार आवश्यक असतं. अन्यथा त्याच्या ज्या पिन्स आहेत या खराब होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपण ज्यावेळी व्हीव्हीपॅटची वाहतूक करत असतो, त्यावेळी व्हीव्हीपॅटचा जो पाठीमागील बाजूला असलेला नॉब आहे, हा नेहमीच आडव्या स्थिती म्हणजे हॉरिझॉन्टल स्थितीमध्ये असणं फार आवश्यक आहे. आपल्याला जे नेमून दिलेले जे मतदान केंद्र आहे, त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अनधिकृत ठिकाणी आपल्याला मुक्काम करता येणार नाही. तसेच जे मतदान युनिट आहे, नियंत्रण युनिट आहे आणि व्हीव्हीपॅट आहे, त्याच्यावर ज्या लावलेल्या मोहर्स आहेत किंवा सील्स आहेत, त्या कोणत्याही परिस्थितीत आपण काढायच्या नाहीयेत. आणि आपल्याला जे काही नेमून दिलेले वाहन आहेत, त्या वाहनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही अनधिकृत वाहनाने आपल्याला या ईव्हीएम ची वाहतूक करता येणार नाही, मतदान केंद्रावर पोहोचता येणार नाही. आपण ज्यावेळी प्रत्यक्ष अभिरूप मतदानाच्या दिवशी करत असतो, त्यावेळी आपल्याला जी अभिरूप मतदानासाठी नेमून दिलेली वेळ असेल, म्हणजे मतदानाच्या वेळेच्या 90 मिनिटं अगोदर आपल्याला अभिरूप मतदान सुरू करायचं असतं. परंतु त्यावेळेस केवळ एकच मतदान प्रतिनिधी किंवा कोणीही मतदान प्रतिनिधी उपस्थित नसेल, तर आपल्याला मात्र 15 मिनिटं वाट बघावी लागेल. 15 मिनिटं वाट बघूनही समजा 2 पेक्षा कमी मतदान प्रतिनिधी उपस्थित झाले, तर मात्र आपल्याला अभिरूप मतदान सुरू करावं लागेल. हे जे अभिरूप मतदान आहे, ते किमान 50 मतं टाकून अभिरूप मतदान घेणं फार आवश्यक आहे. आपण ज्यावेळी अभिरूप मतदान घेत असतो, त्यावेळी मतदान युनिट आणि व्हीव्हीपॅट हे मतदान कक्षामध्ये आपल्याला ठेवावं लागेल आणि नियंत्रण युनिट जे आहे, तो जो मतदान अधिकारी आहे त्याच्या समोर ठेवावे लागेल. अभिरूप मतदान घेत असताना नोटासहितचे सर्व उमेदवार आहेत, त्यांना किमान 1 मत देणं फार आवश्यक आहे. अभिरूप मतदान झाल्यानंतर व्हीव्हीपॅटचा जो ड्रॉप बॉक्स आहे, त्याच्यामध्ये कोणतीही व्हीव्हीपॅटची स्लिप शिल्लक राहणार नाही, याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि अभिरूप मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी जे नियंत्रण युनिट मधील जो डाटा आहे, मतदानाची आकडेवारी आहे, ती आपल्याला निरंक करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला नियंत्रण युनिटवरील क्लिअर बटन दाबावे लागेल. त्यानंतर ज्या व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स आहेत, त्याच्या पाठीमागील बाजूस अभिरूप मतदानाच्या चिठ्ठ्यांचा शिक्का मारून या सर्व चिठ्ठ्या आपल्याला काळ्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये ठेवावे लागेल. आणि हा जो काळ्या रंगाचा लिफाफा आहे, त्याला पिंक पेपर सील लावून तो काळा लिफाफा आपल्याला मोहरबंद करावे लागेल. तसेच अभिरूप मतदानाच्या दरम्यान आपण उमेदवार न्याय केलेलं मतदान, नियंत्रण युनिटवरील उमेदवारांना प्राप्त मते आणि व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स मोजल्यानंतर उमेदवारांना मिळालेली मते याचा ताळमेळ घेणं फार आवश्यक आहे. आणि तो ताळमेळ झाल्यानंतरच नियंत्रण युनिटचं क्लिअर बटन दाबून आपल्याला सर्व डाटा निरंक करायचा आहे. अभिरूप मतदान झाल्यानंतर अभिरूप मतदानाचं प्रमाणपत्र म्हणजे केंद्राध्यक्षांचा अहवाल भाग 1
यामध्ये आपल्याला तयार करावं लागेल. तसेच नियंत्रण युनिटचा जो निकाल विभाग आहे आणि व्हीव्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स आहे, ज्याला आपल्याला मोहरचा वापर करून त्या मोहर बंद कराव्या लागतील. आता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागेल हे आपण पाहूया. प्रत्यक्ष मतदान सुरू करताना आपल्याला जो व्हीव्हीपॅटचा नॉब आहे हा उभ्या स्थितीतच ठेवायचा आहे. तो कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हॉरिझॉन्टल करायचं नाहीये. मतदान संपल्यानंतर नियंत्रण युनिटवरील काळ्या रंगाचं क्लोज बटन दाबून आपल्याला मतदान प्रक्रिया थांबवायची आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दरम्यान जर व्हीव्हीपॅट बदलल्यास आपल्याला केवळ व्हीव्हीपॅट बदलून त्यावेळी अभिरूप मतदान घेण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि ज्यावेळी आपण मतदान कक्षामध्ये व्हीव्हीपॅट ठेवत असतो त्या व्हीव्हीपॅटवर डायरेक्ट प्रखर लाईट पडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. ज्यावेळी आपण मतदान युनिट, नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅटची जोडणी करत असतो किंवा ते स्वतंत्र करत असतो, विलग करत असतो, त्यावेळी नियंत्रण युनिट हे ऑन करायचं नाही, ते बंद स्थितीतच असणं फार आवश्यक आहे. व्हीव्हीपॅटचा जो नॉब आहे तो हॉरिझॉन्टल पोझिशनला असताना आपल्याला नियंत्रण युनिट सुरू करायचं नाही, हे सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर ज्या केबल आहेत त्या केबल आपल्याला दूर करत असताना किंवा वेगळ्या करत असताना तो कनेक्टर आहे त्याला ज्या लॅचेस आहेत त्या लॅचेस हळूवारपणे दाबून आपल्याला कनेक्टर दूर करावा लागेल. अभिरूप झाल्यानंतर नियंत्रण युनिट मधील जी आकडेवारी आहे ती निरंक करण्यासाठी नियंत्रण युनिटवरील क्लिअर बटन दाबायला सुद्धा आपण न विसरता हे काम करायचंय आपण. नंतर निरक्षर जे मतदार आहेत त्यांनी कसं मतदान करावे हे दर्शवण्यासाठी आपल्याला डमी बॅलेट युनिटचा वापर करायचा आहे. आपण प्रत्यक्ष मतदान कक्षामध्ये जाऊन त्यांना प्रक्रिया समजून सांगायची नाहीये. त्यानंतर मतदान प्रक्रिया चालू असताना आपल्याला जे मतदान यंत्र आहे किंवा नियंत्रण युनिट आहे त्याचा स्विच ऑन ऑफ अजिबात करू नका. त्यानंतर ज्यावेळी मतदान प्रक्रिया संपेल त्यावेळी व्हीव्हीपॅट आपल्याला त्याच्या कॅरिंग केसमध्ये किंवा त्याच्या बॉक्समध्ये ठेवण्यापूर्वी व्हीव्हीपॅटची जी बॅटरी आहे ती बॅटरी आपल्याला आठवणीने काढून ठेवायची आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅट हाताळताना आपल्याला खालील चित्रात दर्शवल्याप्रमाणे त्याची जोडणी करायची आहे. आपल्याला जे मतदान कक्ष असतो त्या मतदान कक्षामध्ये व्हीव्हीपॅट आणि मतदान युनिट ठेवावे लागेल आणि जे नियंत्रण युनिट आहे ते आपल्याला मतदान अधिकाऱ्याच्या समोर ठेवायचं आहे. आणि मतदान कक्षामध्ये मतदान युनिटच्या डाव्या बाजूला हे व्हीव्हीपॅट ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याची जोडणी करायची आहे. आता अभिरूप मतदान घेताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे किमान 50 मतं नोंदवणं फार आवश्यक आहे. अभिरूप मतदान पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रथम क्लोज बटन दाबावं लागेल. त्यानंतर नियंत्रण युनिटवरील रिझल्ट बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला जी प्राप्त मते आहेत ती आपल्याला हाताने नोंदवून घ्यावी लागतील. ही मते नोंदवून झाल्यानंतर व्हीव्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स उघडून त्या ड्रॉप बॉक्स मध्ये असलेल्या स्लिप्स बाहेर काढून त्या उमेदवार निहाय स्वतंत्र करावे लागेल आणि उमेदवार निहाय प्राप्त मते आहेत त्याची मोजणी आपल्याला करावी लागेल. त्यानंतर नियंत्रण युनिटवरील उमेदवार निहाय प्राप्त मते आणि व्हीव्हीपॅट स्लिपच्या मोजण्यांती उमेदवारांना मिळालेली प्राप्त मते याच्या आकडेवारीचा आपल्याला मेळ घ्यावी लागेल. या आकडेवारीचा मेळ झाल्यानंतर नियंत्रण युनिटवरील जे पांढऱ्या रंगाचं क्लिअर बटन आहे ते क्लिअर बटन दाबून आपल्याला नियंत्रण युनिटवरील जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्याला निरंक करायची आहे. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न विसरता न चुकता आपल्याला अभिरूप प्रमाणपत्र सुद्धा तयार करावयाचे आहे. त्यानंतर आपल्याला व्हीव्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्स मध्ये ज्या व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स आहेत त्या स्लिप्स बाहेर काढून त्याच्या पाठीमागील बाजूस रबरी शिक्क्याच्या साहाय्याने तो शिक्का त्याच्यावर उमटवायचा आहे आणि या सर्व मॉपो स्लिप या काळ्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये ठेवून हा लिफाफा मोहरबंद करायचा आहे आणि त्याला आपल्याला गुलाबी रंगाचं मोहर चिकटवायचं आहे. या गुलाबी रंगाच्या मोहरवर केंद्राध्यक्ष आणि उपस्थित मतदान प्रतिनिधींनी सुद्धा स्वाक्षऱ्या करावायच्या आहेत. हे झाल्यानंतर जे नियंत्रण युनिट आहे त्या नियंत्रण युनिट आपल्याला हिरवी कागदी मोहर दिलेली असेल त्या हिरवी कागदी मोहर आपल्याला त्याला लावायचे. या हिरव्या कागदी मोहरवर सुद्धा
केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या करायच्या आहेत. त्यानंतर नियंत्रण युनिटचं जे आतील झाकण आहे त्याला विशेष खुणचिठ्ठीच्या आधारे ते झाकण आपल्याला सीलबंद करायचं आहे. या विशेष खुणचिठ्ठीवर नियंत्रण युनिटचा अनुक्रमांक, त्याचबरोबर केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधींनी स्वाक्षरी करणं फार आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी व्हीव्हीपॅटचा जो ड्रॉप बॉक्स आहे हा पूर्णतः रिकामा असल्याची सुद्धा आपल्याला खात्री करायची आहे. आणि हा ड्रॉप बॉक्स आपल्याला ऍड्रेस टॅगच्या साहाय्याने मोहरबंद करावायचा आहे. मतदान युनिट जर आपल्याला व्यवस्थित काम करत नाही असं निदर्शन आलं तर आपल्याला झोनल ऑफिसरकडे असलेल्या ज्या रिझर्व्ह मशीन्स आहेत त्या रिझर्व्ह मशीन मधूनच आपल्याला हे मतदान युनिट किंवा नियंत्रण युनिट व्हीव्हीपॅट हे बदली करावे लागेल. ज्यावेळी अभिरूप मतदान चालू असतं त्यावेळी जे युनिट बंद पडेल, समजा मतदान युनिट बंद पडलं तर आपल्याला केवळ मतदान युनिटच बदलावं लागेल. नियंत्रण युनिट जर खराब झालं तर आपल्याला नियंत्रण युनिटच्या बदल्यात नियंत्रण युनिटच बदलायचं आहे. आणि व्हीव्हीपॅट मध्ये काय दोष आहे असं आपल्या निदर्शन आलं तर आपल्याला केवळ नियंत्रण युनिटच बदलावायचं आहे. परंतु प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतर जर नियंत्रण युनिट किंवा मतदान युनिट खराब झाल्यास आपल्याला पूर्णतः नियंत्रण युनिट, मतदान युनिट आणि व्हीव्हीपॅट हा पूर्ण सेट आपल्याला बदलावा लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा सर्व उमेदवार म्हणजे नोटासहित सर्व उमेदवारांना एक एक मतदान देऊन अभिरूप मतदान पुन्हा आपल्याला घ्यावं लागेल. आणि जर व्हीव्हीपॅट खराब झाला असेल तर केवळ व्हीव्हीपॅट बदलावं लागेल आणि अशा वेळी आपल्याला अभिरूप मतदान घेण्याची आवश्यकता राहणार नाही. परंतु प्रत्यक्ष मतदान सुरू असताना आपण जर पूर्ण सेट बदलला आणि अभिरूप मतदान आपल्याला परत घ्यावं लागलं तर आपल्याला अभिरूप प्रमाणपत्र सुद्धा नव्याने तयार करावं लागेल. आता प्रत्यक्ष मतदान सुरू असताना नियंत्रण युनिट किंवा व्हीव्हीपॅटचा बॅटरी बदलायची वेळ आल्यास आपल्याला केवळ नियंत्रण युनिट किंवा व्हीव्हीपॅटची बॅटरी आपल्याला बदलावी लागेल आणि अशा वेळी आपल्याला अभिरूप मतदान घेण्याची आवश्यकता राहणार नाही. आता हा जो तक्ता दिलाय तो तक्ता पाहता आपल्या असं लक्षात येईल की ज्यावेळी प्रत्यक्ष मतदान सुरू असतं त्यावेळी जर मतदान युनिट किंवा नियंत्रण युनिट जर खराब झालं तर आपल्याला पूर्ण सेट बदलावं लागेल आणि आपल्याला अभिरूप मतदान घ्यावं लागेल. आणि मतदान केंद्राध्यक्षाचा भाग 1 आणि भाग 5 आपल्याला यामध्ये अहवाल तयार करावा लागेल. त्याचबरोबर जर नियंत्रण युनिटची जर बॅटरी सदोष झाली किंवा खराब झाली तर आपल्याला केवळ नियंत्रण युनिटची बॅटरीच आपल्याला बदलावी लागेल. अशा वेळी आपल्याला अभिरूप मतदान घेण्याची आवश्यकता राहणार नाही. परंतु केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 2 आपल्याला भरावा लागेल. त्याच पद्धतीने व्हीव्हीपॅटची बॅटरी जर खराब झाली, सदोष झाली तर आपल्याला व्हीव्हीपॅटची बॅटरी बदलावी लागेल. अशा वेळी व्हीव्हीपॅट म्हणजे अभिरूप मतदान घेण्याची आवश्यकता राहणार नाही. परंतु जो खराब झालेले व्हीव्हीपॅट आहे त्याची बॅटरी मात्र आपल्याला ऍटमिटनी काढून मग व्हीव्हीपॅट आपल्याला त्याच्या कॅरिंग केसमध्ये किंवा त्या बॉक्समध्ये ठेवावं लागेल आणि केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 5 मध्ये तसं नमूद करावं लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी जर आपल्याला मतदान युनिट, नियंत्रण युनिट किंवा व्हीव्हीपॅट खराब झालं तर जे युनिट खराब झालेले आहेत तेच युनिट आपल्याला केवळ बदलावे लागेल आणि नवीन युनिटचं आपल्याला अभिरूप मतदान सुरू ठेवावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 4 हा तयार करावा लागेल. आणि जे खराब झालेले जे सदोष युनिट आहे ते आपल्याला सेक्टर ऑफिसर कडे परत करावं लागेल. मतदान ज्यावेळी सुरू असतं अशा वेळी जो व्हीव्हीपॅटचा जो ड्रॉप बॉक्स आहे, जो मोहरबंद ड्रॉप बॉक्स हा आपल्याला उघडता येणार नाही. तो नेहमीच मोहरबंद स्थितीतच आपल्याला ठेवावा लागेल. ज्यावेळी कोणतीही युनिट आपण जोडत असतो किंवा युनिट आपण काढत असतो अशा वेळी जे नियंत्रण युनिट हे नेहमी बंद स्थितीतच असल्या पाहिजे. ज्यावेळी कनेक्टर आपण जोडत असतो त्यावेळी लाल रंग आणि काळा रंग पाहूनच आपल्याला कनेक्टर व्यवस्थित जोडावे लागतील. आणि ज्यावेळी आपण नियंत्रण युनिट सुरू करणार आहोत त्या सुरू करण्यापूर्वी आपल्याला व्हीव्हीपॅटचा जो नॉब आहे तो व्हर्टिकल म्हणजे अनलॉक स्थितीमध्ये करावं लागेल. आपण सोबत जे चित्र दिले त्याच्यामध्ये आपण बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट एकमेकांना कशी जोडणी करणार आहोत हे इथे दर्शवलेलं आहे. आपल्याला मतदान युनिट हे व्हीव्हीपॅटला जोडावं लागतं आणि व्हीव्हीपॅट आहे हे नियंत्रण युनिटला आपल्याला जोडायचं असतं. अशा पद्धतीने आपल्याला मतदानाच्या आदल्या दिवशी तसेच मॉकपोलच्या वेळी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी
आपल्या ईव्हीएम ची कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे आणि ईव्हीएम बदलाचा प्रोटोकॉल काय आहे याबद्दलची माहिती आपण आता घेतली. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.